मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोकणात वातावरणात या ठिकाणी बदल जाणवू लागलेला पाहायला मिळतो आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोकणातील तापमानाचा पारा हा वाढलेला पाहायला मिळतो आहे। खास करून किनारपट्टी भागात 3 ते 4 अंशांनी या ठिकाणी तापमानाचा पारा हा वाढलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तापमानाचा पारा सध्या 34 अंशांच्या पुढे गेलेला पाहायला मिळतो आहे। पुढचे आठवडाभर कोकण किनारपट्टीवरती असाच तापमानाचा पारा जो आहे तो चढताना पाहायला मिळणार आहे। तापमान वाढीबरोबरच कोकण किनारपट्टीवरती सध्या वेगवान वारे या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत। खोल समुद्रात देखील वाऱ्यांचा जो स्पीड आहे तो अधिक असलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी, पूर्णनगर, नाटे, माडबन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या किनारपट्टी भागात वेगवान वारे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि पुढचे 4-5 दिवस कोकणातल्या काही तुरळक ठिकाणी या ठिकाणी अवकाळी पाऊस देखील होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर सध्या तुम्ही बघू शकता की आपण विजयदुर्ग किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि या वेगवान वाऱ्यामुळे देखील समुद्राच्या लाटांवरती सुद्धा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे। समुद्राच्या लाटासुद्धा या ठिकाणी किंवा समुद्र देखील या ठिकाणी खवळलेला पाहायला मिळतो आहे। उंच लाटा सध्या खाडी किनारी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर सध्या खोल समुद्रात देखील वेगवान वारे वाहत असल्यामुळे याचा परिणाम मच्छीमारीवरती सुद्धा झालेला पाहायला मिळतो आहे। मच्छीमारीला सुद्धा अनेक ठिकाणी या ठिकाणी ब्रेक लागलेला पाहायला मिळतो आहे। पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं हे वेगवान वारे हे किनारपट्टी भागात असतील आणि किनारपट्टी भागातलं तापमान हे पुढचे 2 ते 3 दिवस 2 ते 3 अंशांनी वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।